कशाला तळतळाट घेता लोकांचा आणि मुंबईत येऊ नका. लोकांनी कशाला झक मारायला मतदान केलं होय तुम्हाला? तुम्ही आमचे इथं आपले आहेत म्हणून तुम्हाला तिथं बसवले. आम्हाला मुंबईत कधी अडचण आली तर तुम्ही आमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या मदतीला येतात म्हणून तर तुम्ही दादागिरी करायला गुंडगिरी करायला लागलात, तिथं दहशत पसरायला लागलात. एवढं सोपं समजता का? सत्ता काय आहे? सत्ता म्हणजे काय? 5 मिनिटं टिकून देणार नाहीत मराठी जर तारायला लागले तर. 5 मिनिटं सत्तेचं शहाणपण जे चलत नाही म्हणतात ना, तुम्हाला सांगतो मराठ्या पुढे शहाणपणच चलत नाही. तुम्ही तळपू नका बरं का. तुम्हाला सांगतो फडणवीस नाद लागू नका बरं का माया. तुम्ही खेळ खंडोबा करायचं काम करू नका पोलिसाच्या जीवावर. तुम्ही मुंबईत जाणार, तुमच्या सहकार्यांनी अर्ज केला म्हणून हे नियम लागू केलेत काय, असं तुम्हाला म्हणजे शंका आहे का? काय शंका घ्यायची गरज आहे? त्यांना माहिती हे मराठीचे पोट्टे माया संगच 80-90 लाख पोरं येणार त्यावेळी जर मुंबईत निघालं. 5 टप्प्यात आंदोलन करणार आहे जर मुंबईचं ठरलं तर. 5 ते 6 कोटी मराठा नंतरच्या टप्प्यात येणार. घुसणारच आहेत आम्ही. यावेळेस आम्ही 40-45 लाख गाडी घेऊन घुसणार आहेत. आणि आपण आकडा दिला ना तोच असतो पुन्हा. आणि 5 टप्प्यात तुम्हाला 6 करोड मराठा मुंबईत घुसलेला दिसत. लय रागलेत मराठी, भयानक भयानक नाराज आहेत. यांनी आमचं आरक्षण असून रद्द केले, आमचे प्रमाणपत्र रद्द केले, आमचे गॅजेट असून दिले. मराठ्याचे खरबडून जागे झालेत सगळे, काना कोपरा मराठ्यांचा. तुम्हाला जड जाईल. तुम्ही उगत तराला लागू नका आणि विरांगारां मराठ्यांवरती अन्याय करू नका. तुम्ही काही नियम काढणार आणि इकडे बसू नका आणि तिकडे बसू नका आणि यावं लावलं आणि त्यावं लावलं. इथं शहाणपणा चालवून देत नसतो आम्ही. तुम्ही गोडीत आमचे प्रश्न मार्गी काढा. आमचं जे हक्काचं आहे कायदेशीर आहे ते आम्हाला पुरं द्या. आम्हाला काय हाऊस नाही त्या मुंबईत यायची. पण तुम्ही नाही दिलं की एखाद्या वेळेस निर्णय 100% आता होणार आहे.